स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात येत असतात व रक्तदान शिबिर घेण्यात येत असते। स्वराज्य प्रतिष्ठानकडून भव्य रांगोळी स्पर्धा शिवजयंती उत्सवानिमित्त मिल परिसरात घेण्यात आली। साने गुरुजी हॉल येथे ही स्पर्धा घेण्यात आली। आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी 4 वाजता ही स्पर्धा सुरू झाली। या स्पर्धेत आकर्षक रांगोळी काढणाऱ्या स्पर्धकास पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात येणार असून स्पर्धेतील मुलींसाठी सायकल, डिनर सेट, ट्रॅव्हल बॅग, महिलांसाठी पैठणी साडी, इंडक्शन शेगडी, कुकर असे विविध पारितोषिक या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणार असून स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने मुली व महिलांनी सहभाग नोंदविला। यावेळेस मोहन नवले यांनी अधिक माहिती। या स्पर्धेचे आयोजन मोहन नवले, शीतल नवले, जयेश माळी, वाल्मिक कोडवले, राहुल भाविस्कर यांनी आयोजन केले होते। तसेच शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजित केले असून यासाठी शिवजयंती शिवप्रेमींनी या ठिकाणी सहभागी व्हावे असे आवाहन मोहन नवले व शीतल नवले यांनी केले आहे। व संध्याकाळी 4 वाजता 19 फेब्रुवारी रोजी 4 वाजता शिवजयंतीनिमित्त उत्साहात मिरवणूक काढण्यात येणार असून या ठिकाणी समाज बांधवांनी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शीतल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य असे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे। आमच्या प्रतिष्ठानमार्फत वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात। त्यांचं एक औचित्य साधून महाराजांच्या जयंतीनिमित्त आज रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। रांगोळी स्पर्धेमध्ये 2 गटात डिवायडेशन करण्यात आलं आहे। महिला वर्गासाठी वेगळं व मुलींसाठी वेगळं या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर 19 तारखेला म्हणजे महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महिला वर्गांसाठी व लेडीजसाठी बक्षिसाचे आयोजन केलेले आहे। बक्षिसाच्या आयोजनासाठी महिला वर्गासाठी प्रथम क्रमांकाला पैठणी साडी, द्वितीय क्रमांकाला इंडक्शन शेगडी आणि तृतीय क्रमांकाला कुकर असं बक्षीस प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणार आहे। आणि मुलींसाठी प्रथम क्रमांकाला सायकल, द्वितीय क्रमांकाला डिनर सेट आणि तृतीय क्रमांकाला ट्रॅव्हल बॅग अशा प्रकारचे बक्षीस स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिले जाणार आहे। प्रतिष्ठानमार्फत बक्षीस वितरण सोहळा महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचं आयोजनही केलेलं आहे। रक्तदान शिबिराच्या दिवशी शीतल बोनवले यांच्या अध्यक्षतेखाली शीतल बोनवले यांच्या हस्ते बक्षिसाचा वितरण सोहळा संपन्न होणार आहे। आणि प्रतिष्ठानमार्फत 19 तारखेला म्हणजे महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केलेलं आहे। तर मी साऱ्या धुळेकर जनतेला विनम्र आव्हान करतो की महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत जास्तीत जास्त सहभागी होऊन महाराजांचा जय जय करावा ही नम्र विनंती। जिल्हा परिषद प्रशिक्षण पथक धुळे येथील कार्यरत असलेल्या श्रीमती सुनंदाबाई एस निकम शाखा सदस्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले असून या संदर्भात आज जिल्हा परिषदेसमोर सर्व कर्मचारी संघटनांनी निदर्शने केली। यावेळी याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती सुनंदा एस निकम शाखा सदस्य जिल्हा परिषद प्रशिक्षण पथक धुळे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली सांगण्यात आले। श्रीमती सुनंदा एस निकम यांच्यावर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार निवड प्रक्रिया राबवताना प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती उपलब्ध करून दिली तसेच उक्त विषयांवर निवड प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद सदस्य यांनी आक्षेप नोंदवलेला असून श्रीमती सुनंदा एस या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी नेहमी अत्यंत उद्धटपणे वागतात व अशोभनीय वर्तन करतात।
अशा शिस्तभंग संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. परंतु श्रीमती सुनंदा एस निकम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत असताना संघटनेशी निगडीत असून अनेक विविध प्रकारचे कामं केले असून परंतु अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आदेशात सर्व संघटनांची झोप उडाली असून या संदर्भात सर्व संघटना एकत्र येऊन जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली. श्रीमती सुनंदा एस निकम यांना पुन्हा शाखा सदस्य प्रशिक्षण पथक म्हणून नेमणूक करावी, अन्यथा कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोठ्या स्वरूपात उभारले जाईल असे यावेळेस कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा राज्याचा धुळे जिल्हा परिषद अंतर्गत सुनंदा निकम प्रभारी जिल्हा विस्तार आणि माध्यमाधिकारी या इथं सेवेत आहेत. शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी आनंदीबाई जोशी यांच्या नावानं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांना पारितोषिकं जाहीर केली जातात आणि त्यासाठी सरकारने एका विशिष्ट निवड समितीची स्थापना केलेली आहे. दुर्दैवाने सुनंदाताई निकम या समितीच्या सदस्य नाहीत. एक कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होत्या आणि तरीही त्यांच्यावर असा आरोप ठेवून की याच्यामध्ये या प्रकरणामध्ये यांनी चुकीची माहिती दिली, खोटी माहिती दिली आणि त्याच्यामुळे काही संस्थांना हा पुरस्कार म्हणजे त्यांची लायकी नसताना, पात्रता नसताना दिला गेला अशा प्रकारचं शासनाचं म्हणणं आहे. शासनाला या संदर्भात मी जाणून देऊ इच्छितो. शासनाचं एक परिपत्रक आहे की कोणत्याही निनावी तक्रारी अर्जाची कोणत्याही स्वरूपाची दखल प्रशासनाने घेता कामा नये अशा प्रकारचं शासनाचं धोरण असल्यानंतर परिपत्रक असल्यानंतर देखील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनंदा निकम यांनी स्वतःच संधी न देता त्यांच्यावर काय आरोप झाले, काय चूक झाली त्यांची, त्यांना कुठल्याही प्रकारची कारणादाखल नोटीस न देता डायरेक्ट त्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये सस्पेंड केले, निलंबित केलेलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. आरोग्य कर्मचारी हा राज्यातला एक अत्यंत ज्याची सेवा ही उपयुक्त सेवा आहे, अत्यावश्यक सेवा आहे आणि सगळे कर्मचारी जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करीत असताना त्यांचा मनोधैर्य खचवण्याचा हा एक प्रकारचा प्रचार आहे. मध्यंतरी या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने एका हेल्थ असिस्टंटला देवरे नावाच्या हेल्थ असिस्टंटला देखील सस्पेन्शन केलं होतं. अशा पद्धतीने हे जे दबाव तंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कामकाजाचा विचार न करता, त्यांच्या जबाबदारीची जाणीव न होऊ देता त्यांना शासन दबावाखाली काम करून घेण्याचा प्रयत्न करते. ती आरोग्य कर्मचारी संघटनेसोबत आमची महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची संघटना आहे. सदैव असा अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी सदैव त्यांच्यासोबत राहील आणि जर प्रशासनाने हे निवेदन देऊन सुनंदाताई निकम यांचं निलंबन रद्द केले नाही तर आज फक्त या ठिकाणी सगळे एकत्र जाऊन निदर्शनं केली. पण पुढच्या काळात आरोग्य कर्मचारी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील. माझ्या माहितीप्रमाणे इथं डी. पाटील जे आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते आहेत. डॉक्टर संजय पाटील सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते देखील या ठिकाणी आहेत. युवा कर्मचारी संघटने देखील त्याच्यामध्ये आहेत आणि आमच्या JM कुलकर्णी मॅडम या देखील अनेक वर्ष जिल्हा परिषद सेवक राहिल्या, त्यांचा प्रकार अनुभव या ठिकाणी आहे. अशा नेत्या देखील या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. सगळे कर्मचाऱ्यांच्या भावना या प्रश्न लक्षात घेऊन या सस्पेन्शनचा, निलंबनाचा फेरविचार करावा अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्यांना करीत आहोत.